नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. मी चित्रा आपटे. शब्दसुरांची गुंफण ह्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज रंगपंचमी म्हणजे होळीनंतरचा 5वा दिवस. सध्याच्या काळामध्ये रंग खेळण्याची प्रथा ही धुळवडीला जास्ती बघायला मिळते. पण खरं तर आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे होळीनंतर त्याची राख शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती राख किंवा ती धूळ ही खेळण्याची प्रथा आहे आणि म्हणूनच त्याला धुलीवंदन असं म्हणतात. पण खरा रंग हा रंगपंचमीला खेळावा. तर आता रंगपंचमी म्हणजे नक्की काय, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये रंग जी मजा आणतात त्याचा आनंद घेणं. तर आता ऋतूंमधला जो बदल आहे तो जसा जसा आपल्याला जाणवतो, जसा की प्रत्येक सगळेजण आपण आता त्याचा अनुभव घेतोय की शिशिराची पानगळ संपते आणि हवेतला गारवा हळूहळू विरायला लागतो आणि वातावरण थोडंसं उष्ण व्हायला लागतं. मग अशा ह्या उष्ण वातावरणामध्ये पाणी, रंग, त्याच्यात खेळणं आणि एकमेकांमधले हेवे दावे विसरून सगळ्यांनी त्या रंगामध्ये भिजून प्रेमाने चिंब होणं, असाच काहीसा अनुभव आपल्याला हा रंगांचा खेळ देऊन जातो. आता आपण तर पाण्यामध्ये रंग भिजवतो सगळे खरे आणि पिचकारीने एकमेकांवर टाकतो, फुगे फोडत असू, सगळं काही आपण रंगामध्ये खेळणं खूप त्याचा आनंद घेत असू. पण सृष्टीमध्ये सुद्धा कितीतरी सुंदर सुंदर रंग असतात आणि जेव्हा वसंताची चाहूल लागते तेव्हा असं म्हणतात की सृष्टी तिचं रूप पालटायला लागते, म्हणजे जुनं रूप टाकून नवीन रूप धारण करते आणि म्हणूनच वसंत ऋतूमध्ये फुलं पानं फुलतात आणि विविध रंग आपल्याला डोळ्याला आनंद देत राहतात. तर अशीच ही सृष्टीतली रंगपंचमी आहे आणि त्याच्यावरती आधारित ही पहिली कविता मी तुमच्यासमोर सादर करते. तर ती आणि तो ह्यांनी रंग कसा खेळायचा ह्याबद्दलच्या पहिल्या 4 ओळी आहेत आणि पुढे मग सृष्टीतली रंगपंचमी आहे. तर ऐकूया रंगपंचमीची कविता आणि त्याच्यानंतर सादर होणारं गीत जे चित्रा सादर करेल. तो आणि ती एकमेकांशी बोलताना ती म्हणते, तू पाणी व्हावे मी व्हावे रंग, तू पाणी व्हावे मी व्हावे रंग, तुझ्याच चित्तरंगी मी व्हावे दंग. रंगांचा प्रवाह ओघवता, रंगांचा प्रवाह ओघवता, त्यात भिजावी माझी कविता, त्यात भिजावी माझी कविता. तर अशी ही कविता सुद्धा रंगीत होऊन जावी. तर आता हे रंग कुठले जे मी कवितेमध्ये गुंफले ते तर आपल्या ह्या सृष्टीतलेच आहेत. तर ऐकूयात. सौम्य गुलाबी हलका कधी प्रखर भगवा, सौम्य गुलाबी हलका कधी प्रखर भगवा, कधी शांत शांत निळा, कधी तरलसा पिवळा. टवटवीतसा हिरवा, टवटवीतसा हिरवा, श्वेताचा शीतल गारवा, टवटवीतसा हिरवा, श्वेताचा शीतल गारवा, राखाडीत विझलेल्या खुणा, रक्तवर्णाचा तेजस्वी बाणा. तपकिरी सुगंधी मातीचा, तपकिरी सुगंधी मातीचा, रुपेरी झगमग चांदण्याचा, सोनेरी सोनसळी चाफ्याचा, पोपटी लुसलुशीत गवताचा, जांभळा गडद सावलीचा, जांभळा गडद सावलीचा, श्यामल सावळ्या कृष्णाचा. एकवटलेल्या रंगांचा मनभर पसरावा भाव, एकवटलेल्या रंगांचा मनभर पसरावा भाव, रंगात त्या भिजावा तुझानी माझा गाव, तुझानी माझा गाव. तर मला वाटतं ही कविता रंगांची आहे, त्याची आणि तिची आहे, त्याच्या आणि त्याच्या गावात नेणारी आहे आणि तुम्हाला ती आवडली असेल तर रंगपंचमीच्या अशा अर्थाने तुम्ही रंगपंचमी तुमची साजरी करून बघा आणि पुढे शास्त्रीय ह्याच्यावर आधारलेली बंदिश रंगांशी रिलेटेड चित्र आपल्यासमोर सादर करते. तुझ्या कवितेतले शब्द इतके सुंदर आहेत की त्याचा तो इफेक्ट शब्दांचा अगदी पूर्णपर्यंत पोहोचला. थँक्यू. मराठी भाषेचं सौंदर्य पूर्ण उलगडून जातं. आ
खूपच सुंदर. आणि मला वाटतं की आजच्या ह्या आमच्या रंगपंचमीच्या खास भागामधून शब्दसुरांची ही गुंफण तुम्हाला नक्की आवडली असेल. तर तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर शेअर करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय द्या, सूचना द्या, त्यांनी आम्हाला प्रेरणा मिळेल आणि असेच पुढचे भाग घेऊन आम्ही आपल्यासमोर नक्की येत राहू. पुनश्च धन्यवाद आणि सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.